आपण बीजेपीचे उमेदवार अमरजित सिंह यांना पाठिंबा देत आहात. तुम्हाला काय वाटतं की ते विभागातील प्रश्न नक्की सोडवतील? वाटतं का हे म्हणण्यापेक्षा त्यांना संधी द्यायला हवी. आणि त्यांचा जो मागील 10 वर्ष म्हणजे तुम्हाला मी हा प्रश्न तुम्ही जो विचारलाय त्याची या पार्श्वभूमीबद्दल मी तुम्हाला सांगतो की 10 वर्षापूर्वी अमरजित सिंग जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षातूनच ते उभे होते, केवळ 1200 मताने ते हारले होते, पराभूत झाले. तर 1200 मतांनी पराभूत झाल्यानंतर ते व्यक्ती आपल्या हा विभाग सोडून आपल्या कामकाजामध्ये लागले नाहीत. त्यांनी सातत्याने त्या पराभूत झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी कलिना विधानसभामध्ये त्यांचं एक स्थायिक एक ऑफिस त्यांचं होतं ते चालू ठेवलं. निरंतर लोकांना ते भेटत राहिले. आणि त्यांचं मला विशेष हेच वाटतं की जेव्हा आपण त्या मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर बहुतेकदा लोक तो उमेदवार फक्त निवडणुकीच्या 6 महिन्याआधी ऍक्टिव्ह होतात, परंतु हे सातत्याने 10 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये जर ऍक्टिव्ह राहिले, हे सातत्याने लोकांच्या सानिध्यात राहिले, त्यांच्या कामं सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या व्यक्तिगत खर्चातून त्यांनी ती कामं केली, तर अशा व्यक्तीला आपण ते कामं करतील का, मला वाटत नाही. हा प्रश्नच उद्भवत नाहीत. मला असं वाटतं की अशा व्यक्तीला आपण संधी दिली पाहिजे आणि अशा व्यक्ती ह्या विभागातच सोनं करू शकतो, त्या संधीचंही सोनं करू शकतो. तुमच्या संघटनेची वारंवार बदलती भूमिका लोक मान्य करतील असं वाटतं तुम्हाला? बघा, मी तुम्हाला एकच सांगतो की माझी जी संघटना आहे त्या संघटनेचं नाव झोपडपट्टी चळवळ म्हणून आहे. आणि या संघटनेचा मेन उद्देशच हा आहे की ज्या नेत्याला आपण निवडून देतो त्या नेत्याने त्या भागातल्या गरीब जनतेवर लक्ष दिलं पाहिजे, त्या गरीब जनतेची रिक्वायरमेंट समजली पाहिजे, त्यांना जे हवं आहे ते त्या प्रयत्नात राहायला पाहिजे. त्या उमेदवाराला, त्या आमदार असो किंवा खासदार असो, त्याला झोप येता कामा नये, कारण की त्यांनी हे दायित्व घेतलेलं असतं. आमदार होणं, खासदार होणं हे व्यक्तिगत बेनिफिटसाठी नसतं, जनतेच्या हितासाठी तुम्ही आमदार खासदार होत असता. मग मला सांगा, तुम्ही जर आमदार झालात तर तुम्ही लोकहितांची कामं केली पाहिजेत. आणि जर ते होत नसेल तर त्या कोणत्याही पक्षाचा तो आमदार असेल किंवा खासदार असेल त्याने ती खुर्ची सोडायला पाहिजे. पण खुर्चीचा लोभ कोणाला सुटत नसतो, आणि तो लोभ जर सोडवायचा असेल तर जनतेला ह्या अशा निवडणुकीच्या तोंडावर अशा उमेदवारांना घरी बसवलं पाहिजे. आणि जो सातत्याने तुमच्या प्रयत्नात मदत करण्याच्या त्या व्यक्तीला आणलं पाहिजे. आणि असा उमेदवार म्हणून आम्हाला अमरजित सिंग जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत ते मला दिसतात, अनेकांना दिसतात. विजयी उमेदवार म्हणून आपण ज्यांना पाहतात त्यांच्या पुढे आपण काय मागण्या ठेवाल? मागण्याचे तर लिस्ट खूप आहे आमची, कारण की हा जो कलिना विधानसभा जो आहे हा बहुधा झोपडपट्ट्या स्लम एरिया आहे. आणि स्लम एरिया म्हटलं की आमच्या झोपडपट्टी चळवळीचा हा खूप मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आणि झोपडपट्टी म्हटलं की ह्या कलिना विधानसभेमध्ये लोकांच्या जे मुंबई एअरपोर्ट लगत ज्या झोपड्या आहेत वाकोल्याला आणि ह्या कुर्ल्यामध्ये, ते ह्या झोपड्यांचं पुनर्विकास झाला पाहिजे. काही लोकांची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याची मागणी आहे, त्यावर भर दिला पाहिजे. तर आमची पहिली मागणी तर हीच आहे की मुंबई एअरपोर्ट लगत ज्या झोपड्या आहेत त्यांचं एक निश्चित जागा करून, सुनिश्चित जागा करून जनतेच्या मागणीनुसार त्यांचं योग्य रीतीने त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि त्यांना ह्या 10 बाय 10च्या खोलीमधून बाहेर काढून त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना एक चांगल्या फ्लॅटमध्ये पाठवणं खूप गरजेचं आहे. तर हाही एक आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची ही आहे की हा बहुधा स्लम एरिया असल्यामुळे, झोपडपट्ट्यांचा भाग असल्यामुळे सध्या डेव्हलपमेंटला जो वेळ जाणार आहे तो
सांगू शकत नाही. परंतु सध्या आज ह्या विभागामध्ये जे विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी, हुशार विद्यार्थी जे आपलं आयुष्य, आपलं करिअर डेव्हलप करण्याच्या इच्छेमधून आहेत, अशा लोकांना अभ्यास करायला जागा नसते. मग अशा लोकांसाठी काय करू शकतो आपण? तर माझी त्यांना ही एक दुसरी प्रामुख्याने मागणी आहे की अशा बहुधा ज्या स्लम एरिया आहेत त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासिका दिली पाहिजे, लायब्ररी तुम्ही दिली पाहिजे, जेणेकरून ते एका विभागामध्ये 30-40 जे विद्यार्थी आहेत ते हुशार असतात, ज्यांना पुढे जायचंय पण अभ्यासासाठी त्यांना व्यवस्थित जागा नसते, कारण त्यांची घरं 100-150 स्क्वेअर फूट असतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका त्यांनी द्यावी, ही एक आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे की कुर्ला बैल बाजार ह्या भागामध्ये, वाडिया एस्टेटमध्ये, संदेशनगर बैल बाजार, वाडिया एस्टेट, शिंगरेवाडी, भोयवाडी, समर्थ चाळ, सहकार चाळ, ह्या बहुधा हा पूर्ण जो भाग आहे, ह्या पूर्ण भागातील जी लोक आहेत हे आपल्या मुलांना शाळेत सोडत असताना त्यांच्या त्या शाळेच्या आणि त्यांच्या घराच्या मध्ये जो LBS रोड आहे, त्या LBS रोडला एक स्कायवॉकची गरज आहे. त्याची आम्ही वारंवार मागणी करतोय, पण ते मागणी काय आमच्या पूर्ण होत नाही. तर आमचा विचार आहे की ती स्कायवॉक जो आहे तो त्यांच्याकडून पूर्ण झाला पाहिजे.